संता ठाई एक संता ठाई एक संता ठाई लाभ पाये उत्तम लाभ पाये उत्तम लाभ पाये उत्तम लाभ पाये उत्तम पिता चंता दास पिता चंता दास
सुरुवात करतोय. आता काय कोणाला भुका लागलेला असते, बरोबर, झोपायचा प्रश्न येत नाही. कीर्तन उजेडच आहे, जायचंय सर्वांनी शांत चित्तानं ऐका. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. कृपादान केले संती, कृपादान केले संती कल्पांतीही सरेना म्हणविता त्यांचा दास पुढे आस उरेना. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांची दास पुढे आस उरेना. विठ्ठला विठ्ठला येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्वरूपातील सेवा कशासाठी आहे पुन्हा पुन्हा पुनर्श्रवण करण्याची गरज नाही. आज सुपेकरांचा कितवा दिवस मला बघितलं नाही, त्यामुळे 19 गॅप असतो. 13 की 12वा सुपेकरांचा आज जवळजवळ 10 दिवस झालेला असं मला हरकत नाही. आणि आमचा आता हा दुसरा दिवस. पुष्कळ दिवस बाबांची इच्छा आहे की तुम्ही मागे या, मागे एक एक दिवस या. पण मागे येण्यासाठी मला नामाज करून रशी आहे. प्रत्येक मुंबईचा जो आहे, मुंबईतील सर्व लोक जे आहेत कुठल्या ना कुठल्या कामाशी निगडीत असल्यामुळे त्यांना 6-7 दिवसापेक्षा शेड्यूल वाढवता येत नाही. आणि त्यामुळं हा आमचा दुसरा दिवस आहे. जेव्हा भगवान कृपेने वेळ येईल तेव्हा ते नक्की होईल. हे आजही मी या गादीवरून बाबांना निश्चितपणे सांगतो. प्रश्न असा की प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग कोणाचा हे सांगायची गरज नाही, कारण तुम्ही सुजाण आणि ज्ञानी श्रोते आहात, बरोबर. देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्यांनी आपला देह त्यांच्या इहलोकातील कर्तव्यासाठी चंदनासारखा झिजवला आणि त्याचा परिमळ त्यावेळेस आला नाही. पण आज तो परिमळ तुम्हा आम्हाला असा घुमघुमतोय की त्याच्याशिवाय आपल्याला राहू शकत नाही. त्या सुप्रसिद्ध साधू तुकोबरायांचा 4 चरणाचा आणि संतांचं महत्व प्राप्त करून देणारा, किंबहुना संतांजवळ गेल्यानंतर आपल्याला काय प्राप्ती होत याचं मार्गदर्शन करणारा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. प्रथम नमन केलं महाराज, पण कीर्तनकार हा सुरुवात करताना त्या आराध्य दैवताला स्टार्ट करतो ते नक्कीच तुम्हाला माहिती आहे. पांडुरंगा करू संख्या एवढी आहे, रिझर्वेशन 50%. मग इथं का काय नाही. विठ्ठला विठ्ठला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा लोक भावना झालं चराचरी. तुकोबाईच्या अभंगाचं मार्गदर्शन करताना प्रथम आपण शब्दार्थ पाहूया. तुकोबाई अभंगाच्या माध्यमातून म्हणतात, संतांना भेटण्याचा हेतू काय असा पहिलाच प्रश्न आहे. हेतू एक संता ठाई. संतांना भेटलं, संतांची संगती केली. उत्तरार्धात म्हणतात काय म्हणतो, लाभ कुठे
पायी उत्तम अभंगित बघा. संतांना भेटल्यानंतर त्यांच्या पायावर जर मस्तक ठेवलं तर असा लाभ मिळतो महाराज की त्याची गणती करू शकत नाही. पुढं ते सांगतात, म्हणविता त्यांचा दास. आपण विस्तार पाहायचाय. स्वतःला जर त्या संतांचा दास समजलं तर परिणाम असा होतो की पुढे आसुरेना. हा शब्दाचा अर्थ नाही मी सांगणार आहे, पण एक लक्षात ठेवा की तुमचा कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही. पुढं सांगतात, कृपादान केले संती. कृपा वेगळी, दान वेगळी, जोडले तुकोबारायणी. कृपादान या शब्दाचा अर्थ असा महाराज, दान करणं वेगळं आणि कृपा करणं वेगळं, पण शब्द का जोडला असावा की ती कल्पकता आहे महाराजांची. लक्षात ठेवा, ज्या संतांच्या मनात शिष्य भक्त उतरतो त्याच्यासाठीच या शब्दाचं प्रयोजन. त्या भक्तावरती, त्या संतावरती कृपाधिक दान म्हणजे कृपेचं दान केल्यानंतर त्याचा परिणाम असा आहे, एक जन्म नाही अनेक जन्म नाही तर कल्पांतीही सरेना. आणि शेवटी तुकोबा सांगतात, हे कधी शक्य आहे तर सुरुवातीला संत शब्द तसाच नंतर आलेला आहे. तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम. आयुष्यात काय महत्वाचं असेल तर ती फक्त संत सेवा आहे. 2 दिवस मी पाहतोय, 2 वर्षही मी पाहतोय, पण कोणालाही संत या शब्दाचा अर्थ कळाला नाही. विस्तृत तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल, पण जोपर्यंत संत हा शब्दाचा अर्थ कळणार नाही तोपर्यंत अशा 1000 जरी बाऱ्या केल्या काही परिणाम होणार नाही. विठ्ठला विठ्ठला मी कुणीही मोठा ज्ञानी महात्मा वगैरे नाहीये. महाराजांची कृपा दान केलं की नाही त्यांना माहित, पण कृपा नक्की झालेली आहे. आणि ती कृपा अशी तशी झाली नाही महाराज, त्यांच्या सैनिकी खाक्यात झालेली आहे. मला वारंवार सांगितलं, मी पेटी शिकत होतो, 52 राग शिकलो. ते आले एक दिवशी म्हटले, ते पेटी माझ्याकडे द्या, मी नेऊन खाडीत टाकतो. जोपर्यंत तुम्ही रागिनी शिकाल तोपर्यंत एक दिवस तुमचा तुम्हाला राग येईल, पण एकही राग तुमच्या डोक्यात शिरणार नाही. अशा प्रकारची कृपा झाली आणि तेव्हा अभ्यास सुरू केला महाराज. म्हणून मी सर्वसामान्य आहे, त्याच्यापेक्षा अतिशय लहान आहे. कीर्ती वगैरे काही नाहीये, इतका लहान आहे महाराज की आज तुमच्याकडे माझी विवचना आहे, प्रार्थना आहे. तुम्ही माया मी दे करू, तरी प्रयत्न करतो की जर म्हणत नसेल तर मग लोकांना काय करणार. विठ्ठला विठ्ठला आवाजाचा बाबतीत सांभाळून घ्या, तुमचा आवाज चढत नाही. काय सांगत होतो मी तुम्हाला, मी लहान आहे, बुद्धीनं लहान आहे, प्रकृतीनंही लहान आहे, कीर्ती वगैरे तर नाहीये. म्हणून तुम्ही माय मी लेकरू आणि नका माझा राग धरू. काही अपशब्द गेला किंवा काय झालं तर आपलं लेकरू समजा आणि सेवा ग्रहण करा. विठ्ठला विठ्ठला सर्वात पहिला प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आल्यापासून दरवर्षी प्रश्न सांगता, उत्तर कधी द्यायचं? जेव्हा जमीन तेव्हा उत्तर द्या. संत म्हणजे काय एवढं जरी आजच्या कीर्तनातून समजलं ना तर पुढच्या वारीपर्यंत ज्यांना ज्यांना संत या शब्दाचा अर्थ कळला त्यांनी जर प्रॅक्टिकली किंवा आचरणात ते जर आणलं तर मला वाटतं इथं बसायला जागा शिल्लक राहणार. कळतो का माझा अर्थ? एवढी लोक वाढतील आणि महाराजांचा आनंद गगनात मावणारा अशी अवस्था होईल. आज त्यांची स्थिती अशी आहे महाराज
त्या भीष्माचार्यासारखं महाभारतातील युद्ध घडू नये म्हणून प्रयत्न केले, तसं यांचं या ठिकाणी लोक वाढावे म्हणून प्रयत्न चालू आहेत, पण लोक काय वाढायला तयार नाहीत. याचं कारण आपल्या डोक्यातच काही शिरत नाही. का संत कळलं पाहिजे, संताकडे का जायचं? पहिला प्रश्न आहे, संत म्हणजे काय? ज्यांच्या बुद्धीचा, ज्यांच्या ज्ञानाचा, ज्यांच्या विवेकाचा आणि ज्यांच्या वैराग्याचा कोणताही लागत नाही अंत, त्याचं नाव संत. सांगा, का संतांचा अभ्यास करायचा, संत कशाला समजून घ्यायचा? त्याचं कारण आहे, आपण ज्या देह प्राप्ती करून इथं आलेलो आहे तो काहीतरी करण्यासाठी आलेला आहे, आणि ते काय करायचं हे कोण सांगतात? तर ते संत सांगतात. नाही तर काय केलं नाही ना तर वाया तर जाणारच आहे. पण वाया जाताना बरीच माणसांना सर्वच म्हणतात, अरे तो काल बरा होता, सकाळी माझ्यावर तंबाखू खाल्ली, परवा बाजारात होता आणि अचानक गेला कसा, असाच प्रत्येकाला जावं लागणार आहे. कारण तो यमरूपी काळ कोणाची वाट पाहणार नाही, आणि ज्यांची वाट पाहिल ते खरोखर कोण असतील तर ज्यांना संत कळाला ते. कळतं का माझं म्हणणं? ज्यांना संत कळाला त्यांच्या केसालाही तो यम धक्का लावणार नाही. आणि बाकीच्यांची अवस्था काय होईल सांगू? निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, तुम्ही खाल्ले प्रत्येक वेळेस करून त्याच्या शरीरातील जीव किंवा आत्मरूपी वारा कधी निघून जाईल हे त्याला कळणार नाही. जेव्हा घरची बोमटाला सुरुवात करेल, भावकी येईल, तेव्हा समजतील की कोणीतरी गेलं. बरोबर? आणि भावकी त्याच वेळेस येते. बघा, त्याच वेळेस भावकी येते. अहो, नाथ महाराजांची आली तर तुमच्या येणारच आहे. भावकी हा शब्द इतका मजेदार आहे महाराज, कारण ते काय करतील याची गॅरंटी नाही. चला, तो वेगळा विषय. मला हे सांगायचं आहे की त्या शरीरातून जीव किंवा आत्मा निघून जाणार आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. पण ते जाताना ज्याला कळतं तो भक्त आहे. ज्याला कळतं यम आलेला आहे, यमाचे दूत आलेले आहेत, त्याने संत नुसता कळून घेतलेला नाहीये तर आत्मसात केलेला असतो. मग असा कोण आहे की ज्याने आत्मसात केलेला आहे? भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, जय जय उदास, 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 सेवा सुरू झाली, अर्धा तास जास्त घ्यावं म्हटलं तर तुम्ही वेळ खाल्ल्यावर माझं काय व्हायचं? पुढच्या वर्षी शिवाय भेटत नाही. काय विषय होता? संत का कळवून घ्यायचा? तुम्ही इथं काल आहे महाराज, लक्षात ठेवा. रात्री महाराज भरून गेले. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूप आनंदाची प्राप्ती करण्यासाठी तुम्ही इथं आलेलो आहोत. बरोबर? आणि ती तुम्हाला या प्रोग्राम मध्ये इथून मिळते हे सगळ्यांचे चेहरे सांगतायत. घरी जाईपर्यंत ते नक्कीच आनंद तुम्हाला मिळणार आहे, मिळत आहे आणि मिळाला सुद्धा आहे. आता 2 दिवस आल्यानंतर चेहरे सोडा, पण बाकीच्यांचे चेहरे असे एकदम प्रफुल्ल कमळासारखे आहेत. त्याचं कारण का? माऊली. एकच शब्द आहे, माऊली. तो सकाळी मी रथाच्या बाजूला
थोडी चक्कर येत होती म्हणून एक हात रथाला धरला होता, काल परवा बीपीची गोळी चुकली होती. पण जे लोक येणार ना ते धडकून जाईल म्हणून त्याला बाजूला सरकायचं, प्रश्न पडायचा अरे हे आहे फक्त म्हणजे माऊली म्हटलं की चटकन पुढं जायचं, एवढा त्या माऊली शब्दाचा परिणाम. चला पुढे मी सांगत होतो संत. संत का कळून घ्यायचं तर जीवनामध्ये आपल्या दुःख नाहीसे करण्याचा उपाय कोण सांगतं तर ते फक्त संत सांगतात. आणि ती अनंत प्रकारची दुःख किती प्रकारचे तीन सांगत बसत नाही, आध्यात्मिक, आधी दैविक आणि आधी भौतिक. काही दुःख आपण ओढून घेतो, काही दुसऱ्याच्या आश्रयाने मिळतात आणि काही दैवाने येतात. अशा प्रकारची दुःख नष्ट करण्याचं सामर्थ्य कोणत्याही डॉक्टराकडे नाही आणि कोणत्याही वैद्याकडे नाही, कोणत्याही होमिओपॅथीकडे सुद्धा नाही. ते ज्या वैद्याकडे आहे, ज्या वैद्याकडे आहे दुःख समाप्त करण्याचं औषध, त्या वैद्याचं नाव काय सांगू निळोबाच्या भाषेमध्ये? तेची संत, 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 शब्द वापरला. नेरती काही टाणा टोना. तुम्ही कीर्तनात बसला असाल, प्रवचनात बसला असला तर तो विषय सोडून मागे काहीतरी हितगुज करत बसता, एकमेकाच्या कानाला लागतात, त्याला टाणा टोना म्हणतात. नाही कळलं? चावडीवरती बसून स्वतःचा वेळ घालवून, चावडीवर बसून स्वतःचा वेळ घालवून दुसऱ्यांचे विषय निंदात्मक चर्चा करणे याचं नाव टाणा टोना. आणि हे विषय लोकांना फार आवडतात. प्राप्ती शून्य. विठ्ठल विठ्ठल का कळत नाही संत? याचं कारण असं आहे, जोपर्यंत चांगलं आणि वाईट कळत नाही, पाप आणि पुण्य करत नाही, तोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला संत कळणार नाही. तुम्हाला हा विषय असा का एकमेकाशी निगडीत आहे. माणसं एवढी चालाक आहेत, माणसं एवढी हुशार आहेत, त्यांना माहीत आहे पाप केल्यानंतर त्याचे भोग अत्यंत क्लेशदायक असतात, अत्यंत दुःखात्मक असतात, दुःख स्वरूप असतात. तरी सुद्धा आणि पाप केल्यानंतर त्याचा परिणाम काय हे माहीत असताना सुद्धा पुण्य करण्याच्या भानगडीत पडत बोलायला बोलत नाही. झोप आली बंद करू बोलत चला, मला एकट्याला कीर्तन करता येत नाही. पुण्य करण्याच्या भानगडीत पडत नाही, पण पाप केल्याशिवाय राहत नाही आणि पापाचा परिणाम भोगण्याची त्याची तयारी नाही. मर्म लक्षात ठेवा. म्हणून एक करा, वाईट कोणतं आणि चांगलं कोणतं हे कळत नसेल तर ज्यांना कळतं त्यांच्या जवळ जा. कुणाच्या जवळ? महाराज असे तुमच्या आमच्या समाजात आपल्या बरोबर असतात, पण ते आपला कळत नाही. कारण संत नव्हती माणसासारखे दिसताना माणूस दिसतात, आपल्यासारखे दोन हात, आपल्यासारखे पाय, आपल्यासारखं शरीर असतं, पण त्यांचं मन आपल्यासारखं नसतं आणि म्हणून त्यांना संत पदाची प्राप्ती आहे किंवा संत पदाची उपमा आहे. दुसरी गोष्ट, अनेक लोकांना माझ्याकडे आमच्या गावाकडचे आहेत, तिथे पाय दुखले म्हणून मालिश करत होते, म्हणजे माझा गुडघाच दुखतोय. गुडघा कशा अनेक लोक असतील की गुडघ्यातून चमका निघतात, सांग्यातून चमका निघतात, हे दुखतंय ते दुखतंय. याचं कारण सांगू पटेल का? संसारात ज्यांचं वय वाढतं त्यांच्या अंगातून वय वाढताना चमका निघतात आणि त्याच दुःखात नाही. विरुद्ध बाजू, परमार्थात ज्यांचं वय वाढतं ते सूर्यप्रकाशासारखे सतत चमकत असतात. उदाहरण कदम वय वर्ष 90च्या वरती, कुठलंही औषध नाही, कुठलीही चमक नाही, सगळ्यांपेक्षा जास्त त्यांचं जागणं आहे, सगळ्यांपेक्षा जास्त काम आहे. हे सर्वजण कबूल करा, घेऊन ठेवा.
वय वाढेल तसं परमार्थात वय वाढलं तर ते चमक असते. सूर्यप्रकाशासारखी चमक आहे की आपल्या समोर आहे. तुमचं आमचं भाग्य आहे महाराज. अनेक ठिकाणी लोकांना मार्गदर्शक नाहीये आणि आपल्याकडे मार्गदर्शक आहे. हाताला धरून मार्ग दाखवतायत. चल रे बाबा मार्गावर म्हणतायत. इथं बस, खा, बस, उठ, पण भजन कर. पण तरीही आपण ऐकतो का? ऐकत नाही. हे का म्हातारपणी त्रास देतंय असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असेल, बरोबर? म्हातारपणच असं आहे की त्यांचंच नाही, ते भाग्यवान आहेत. आज तुमच्या आमच्या एवढ्या मेळ्यामध्ये नामाच्या चिंतनामध्ये त्यांचं आयुष्य चाललंय म्हणून आजही त्यांना व्याधी नाही. पण तुमच्या आमच्या त्या अवस्थेत आपण पोहोचणारच नाही. महाराजांनी सकाळी सांगितलं तर ॲव्हरेज यश किती आहे? 65च्या पुढं राम नाम किंवा धाम परम पुढील एखादा छातीवर हात ठेवून सांगणार नाही की मी 65च्या पुढे जाईन. कारण महाराज मी भगवंताचं चिंतन करतो, मी बाबांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकतो असं जर म्हटले तर माझं त्याला नमन आहे, त्रिवार नमन आहे. आणि असा कोणीही म्हणणारा पुढे येणार नाही. याचं कारण कुणालाही हे मनापासून करायचं नाही. मी तुमच्या याच्यावर नरमाव घात का ठेवतोय महाराज? आज मला आपण दुसरा घ्यायचा होता परंतु तुम्ही आपण का घेतला? सकाळी महाराज बोलून गेले. काय सांगावं पुढे आम्ही असू नसू अत्यंत वाईट वाटलं. का आता कुठे आम्ही त्यांच्या संघटित आलोय आणि येईपर्यंत तुम्ही अशी निर्वाणीची भाषा केली तर महाराज पुढे आम्हाला मायबाप कोण तुम्हाला आम्ही नाव देणार नाही. एवढंच नाही, जर काळ रूपी आहे मला तर माऊलींच्या भावंडासारखं त्यांना सांगे काळ्या इथं जायचं नाही असं त्याला छातीत ठणकावून सांगू. कारण तेवढं चिंतन इथं केलेलं आहे. कीर्तन अनेक ऐकत असाल महाराज. मला आज अंतकरणापासून हा विषय का मांडायचा आहे? ज्यांनी हे फक्त ऐकण्यासाठी नाहीये. काळ येतो, यम येतो, नामचिंतन करण्याला धक्का लावत नाही. हे फक्त सांगण्यासाठी नाही महाराज. 15 दिवसापूर्वीची 20 दिवसापूर्वीची घटना महाराज बोलले नाही, त्याचा मोठेपण आहे. पण जे मृत्यूला शिवून आलेत, मृत्यूने ज्यांना गाठलं होतं पण पराभूत केलं की व्यक्ती आज आपल्या समोर आहे. मला सकाळी बोलायचं होतं पण वेळेला मी बोललो नाही. त्यांचं हार्टचं एवढं मोठं ऑपरेशन झालंय. मी स्वतः होतो ज्या दिवशी मला त्यांनी कळालं की मला हार्टचा अटॅक आलेला आहे तेव्हा माझंही हार्ट धडधडू लागलं होतं. कारण आज 10 वर्षाची 12 वर्षाची संगती आहे मला. आज निर्वाणीच्या भाषेत त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले हे मी कधी पाहिले नाही. मला उत्कंठाने सांगावं वाटतं. कोपरा बसून हात जोडून तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो परंतु या विभूती आपल्याकडे पुढे राहतील असं भगवंताकडे चिंतन करा. विठ्ठल का महाराज त्याची आवश्यकता आहे? कारण जीवनामध्ये मार्गदर्शक नसेल तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाहीये. मग भरकटत चाललेल्या नावेसारखं आपलं जीवन असेल जे कालरूपी भोवऱ्यामध्ये कधी जाईल आणि तो भोवरा कधी गिळंकृत करेल हे कुणालाही सांगता येणार नाही. मी सांगत नाही महाराज. तो काळरूपी भोवरा ज्यांनी चुकवला त्यांच्या भाषेत सांगतो. मार्गी बहुत पटली की तुम्ही माझ्या साथीला आहे. मार्गी बहुत गेले साधू संत जे गेले ते निधाई झाले म्हणतील त्याची सीमा रे. परंतु विडोबाला अजून एक ठिकाणी म्हणतात मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. आपण आज म्हणूया संत हे का तर ज्यांच्या ज्ञानाचा अंत नाहीये,
ज्यांच्या वैराग्याचा अंत नाहीये. तुम्ही म्हणाल ज्ञानाच्या बाबतीत ठीक आहे, पण वैराग्य कशाला म्हणतात? बऱ्याच कमी जे सुट्याचे लोक असतील महाराजांच्या गावचे ते जाणत असतील नसतील, पण आज तुमच्यासाठी हा जिव्हाळ्याचा विषय मांडतोच. वैराग्य कशाला म्हणतात? ज्याला विषयापासून विरक्ती निर्माण झालेली आहे. मुलगा, बायको, मुलं, घर, दार सगळ्यापासून विरक्ती झालेला वैराग्य म्हणतात. होत आहे का माझं? मुंबईला साक्षात येतात माझ्याकडे, पाटील महाराजांकडे, आणि जेव्हा जातात त्यांच्यासाठी एक रूम त्याची स्वतंत्र आहे, त्याशिवाय ते घरी जात नाही. त्याच्या पुढे सांगू अजून, आज महाराजांची क्षमा माफी मानून सांगतो. एक दिवशी आम्ही जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा करत होतो. त्यांचा राम नावाचा मुलगा आहे, लास्ट नंबरचा. मला तुला माफ करा, हा विषय मला मांडावाच लागणार आहे, त्याशिवाय यांची डोकी थाऱ्यावर येणार नाही. त्याने फोन केला, अण्णा तुम्ही कुठे आहे? त्याच कदाचित बोललो कुणाला तरी. अण्णाने सांगितलं, का रे राम काय विषय आहे? तर म्हणे आईला ऍडमिट केलंय. ज्यांची धर्मपत्नी ही मृत्यूच्या पंथ्यावर असेल त्यांना काय वाटलं पाहिजे? आठवा गाडगे महाराज, आठवा तुकोबराय. अरे डोकी ठिकाणावर ठेवा तर संत कळेल. असे हजार माऱ्या करून फक्त जर अशी भोजनाच्या पंक्ती खाल्ल्या संत कळणार नाही. उत्तर काय दिलंय का मी सांगतो तुम्हाला. अरे मग हॉस्पिटलमध्ये कशाला सांगतोस मला? तिला सोलापूरला न्या म्हणून सांगा. सोलापूर कळतं का? स्मशानभूमी. मुंबईला सोलापूर म्हणतात. ही भाषा त्यांची, त्यांच्या समोर मांडतोय क्षमा मागून. का महाराज एवढं कडवं उत्तर का दिलं? ऐका, हे वैराग्य का निर्माण झालं त्याचं उत्तर मी त्यांना विचारलं. महाराज तुम्ही स्वतःच्या पत्नीबद्दल असं बोलता, मुलाबद्दल असं बोलता. म्हणे महाराज काय करू, ज्या परमार्थासाठी माझं शरीर शिजवलं, ज्या परमार्थासाठी मी कणाकणातून त्यांच्या ज्ञानाचा प्रयत्न केला, त्यांनी 10-10, 15-15 वाऱ्या केल्या, माळा घातल्या, सर्व नातेवाईकांनी आळंदी ते पंढरपूर साथ केली आणि सगळ्यांनी पलटी खाल्ली, एकमेव शारदा नावाची कन्या सोडून. आणि म्हणून महाराजांच्या त्या प्रपंचाविषयी, मुलाविषयी वैराग्य निर्माण झालं. लक्षात ठेवा, असं वैराग्य निर्माण होतं त्याला संत म्हणतात. मी याच्यातलं काही जरी खोटं बोलत असेल तर 3 दिवस तुमच्या बरोबर आहे. मला पुढे येऊन विचारायचं आहे. नंबर 3 विषय, ज्ञान, वैराग्य आणि भक्ती ओसंडून वाहते. त्यांनी मला काही पैसे दिलेत आणि म्हणून मी त्याची स्तुती करतो, हा विषय सोडा. मला पैसे कुणी द्यायची गरज नाहीये. तो एवढा परमात्मा देतो सर्वांना माहित आहे. त्यामुळे मी कुणाकडे भीक कधी मागत नाही, कुणी मला द्यायची अपेक्षा करत नाही. पण सत्यपणे सांगतोय, 4-5 वर्षापूर्वी जेव्हा पंढरपूरला जागेच्या संदर्भात आम्ही फिरत होतो तेव्हा मी विचारतो, बाबा तुम्ही एवढा खर्च करता, तेवढा खर्च करता, पैसे नसतील हे 1000 रुपये घ्या. अहो जाऊ दे महाराज, तुमच्या मनात आलं, तुम्ही निदान बोलला तरी लाख पटील झाला असा माणूसच मला भेटला नाहीये. हे त्यावेळेचे उद्गार होते. नक्कीच काहीतरी परमेश्वराची कृपा असेल की जी कृपा पुढं कृपादान करेल आणि पुढं काहीतरी घडवेल. आणि जेव्हा हे मठाचं काम जवळ महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. महाराज म्हटले, महाराज तुम्हाला सांगतो. सर मला म्हणतात ते, सर मी तुम्हाला सांगतो 40-45 वर्ष आम्ही प्रयत्न केले, पण त्या पंढरपुरात पाऊल ठेकायला जागा मिळाली नाही. हे आमचं यश नव्हतं महाराज, त्यांची कृपा, यांचे प्रयत्न, चव्हाण महाराज आणि सर्व लोकांचा आशीर्वाद, ज्यांनी चिखलात दिवस काढले पंढरपुरात गेल्यानंतर. आता बघा तुम्ही काय परिस्थिती आहे. हे सहज घडत नाही. मला कीर्तन सांगताना अनेक दृष्टांत, अनेक सिद्धांत, विनोद सांगून तुम्हाला हसवतोय, पण मला ते आज करायचंच नाहीये. कारण सकाळची त्याची भाषा ऐकल्यानंतर मी आज संपूर्ण दिवसभर एका विषय गुंतलेलो आहे. विषय आपला आहे महाराज संत. जोपर्यंत आयुष्यात संत कळत नाहीये तोपर्यंत आपल्या आयुष्याची शेवट येईपर्यंत दुःखाचा पाठलाग सुटणार नाही. ही काळ्या दगडावरची रेख लिहून ठेवा. विठ्ठल जेव्हापासून त्यांची संगती केली, त्यांच्या जवळ गेलो, तासन तास चर्चा केली, तो काळ मलाही विनोदाचा वाटायचा, मलाही खेळीमेळीचा वाटत नव्हता, मलाही कंटाळवाणा वाटायचा. उगीच ही व्यक्ती येऊन 2-2 तास माझं खाते. पण आज मला त्या माझ्या वागण्याची लाज वाटायला लागली. आता मला काही कालांतराने कळालं. मध्यंतरी तुमच्याकडून आल्यानंतर सांगितलं, अगोदर सांगायचं मेंढरांबरोबर जाऊ नका, तुमची योग्यता वेगळी आहे. त्या 2 वर्षापूर्वी इथं आल्यापासून आज तर महाराजांना मी बोललो, महाराज गेल्या 2 वर्षात कदाचित आमचा प्रारब्ध खराब असेल
आपल्याला चिंतन घडलंच नाही त्या दिंडीमध्ये. आम्हाला चिंतन भरपूर घडायचं. इथली व्यवस्था आणि माऊलीचं टाइम टेबल याप्रमाणे आपल्याला सर्व आपले कार्यक्रम अरेंज करावे लागतात. तर त्याप्रमाणे आपल्याला चिंतन घडलं नाही. पण यावर्षी आम्ही तिघांनी निर्णय घेतला, काही जरी झालं तरी माणसांना स्वतःला आपल्याला सुद्धा समाजातील चिंतनासाठी आपण जायचंय. आणि ते चिंतन आता काल आणि आज घडलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे. हे चिंतन कुठेही भारतात नव्हे जगात गेलो असतो तरी सुद्धा मिळालं नसतं. असं दुर्लभ चिंतन का मिळालं? अभंगाचं पहिलं चरण. हे तो एक संत ठाई, 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 हे तो एक संत ठाई. तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. मला काय लाभ झाला याची लिस्ट मी तुम्हाला नंतर सांगेन, काही ना कळायली असेल. पण तो लाभ असा झाला महाराज की माझ्या स्वतःच्याच नाही, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या नातेवाईकामध्ये सुद्धा त्यांनी सकाळी पाटील महाराज बोलून गेले नावानिशी. मोठे महाराज आणि मी 81 पासून मित्र आहे महाराज. अनेक सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये अनेक काही दुरावे निर्माण होण्याचा प्रयत्न आला, पण आम्ही ते जुमानलो नाही. आजही जी जुना माणसं आम्हाला पाहत होती, जेव्हा आमच्या नोकऱ्या नव्हत्या तेव्हा आम्ही रेल्वेच्या पुलावरती तास भविष्याविषयी चर्चा करायचो, तेव्हा अशी व्यक्ती जर आमच्या संपर्कात आली असती तर कदाचित आज आम्ही कोणत्या ठिकाणी पोहोचलो असतो. दुर्दैव आमचं. सोडा तो भाग. मला हे सांगायचंय की पहिल्या चरणात सांगतात तो गोवा हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. तो लाभ मला जसा झाला तसा सर्वांना व्हावा. पण कधी तुम्ही म्हणाल महाराज आमच्याकडे वेळ नाही, आम्ही करू ना, आता तर दुसरी वार आहे, आता तर तिसरी वार आहे, असं जेव्हा म्हणाल ना तेव्हा एक दिवस आयुष्यातला निघून जाईल. मी सांगत नाही. आछे दिन पाछे गए हरि से न किया है अब पछतावा क्या करे चिड़िया चुग गई खेत. सर अर्थ कळतोय का? आछे दिन पाछे गई. अरे आजचा दिवस जाणार आहे, उद्याचाही जाणार आहे, परवावर का ढकलतोस वेड्या? झडझडोनी वाहिला अनेक आणि भक्तीच्या तेने तू निज थांब माझे बोल नाही. माऊलींचे म्हणजे पांडुरंगाचे बोल. क्षणात बदला महाराज. आणि बदलता येतं. मी सिद्धांत सहित सांगेन. इथे 8वी पास झालेला मुलगा आहे या दिंडीमध्ये, नाव सांगणार नाही, तुम्ही शोधायचंय. 8वी पास झालेला मुलगा आहे. त्यांच्याकडे महाराज जानकर महाराज कलरचं काम करतात. त्या 8वी पास झालेल्या मुलाने मला काल 10-20 मिनिटांमध्ये जे कथानक सांगितलं त्याने माझं अंतःकरण भरून आलं महाराज. दुसरी दिंडी आहे त्या माणसाची. तो आज म्हणतो की मी गेल्या वर्षी असा निश्चय केला होता की माझं हे काम झालं, माझं ते काम झालं तर मी माळ घालेन. म्हटलं कदापि घालू नकोस. का? ज्या दिवशी तुझं मन म्हणेल की आज मी खरोखर कृतार्थ झालो, सार्थ झालो आणि आज मला माळ घातलीच पाहिजे, हे तुझं मन ज्या दिवशी म्हणेल त्या दिवशी तू माळ नक्की घाल. असे किती लोक आहेत सांगा मला. हातवर करा की ज्यांना असं वाटतं त्या मुलासारखं. काल सांगितलं त्याने महाराज 8वी पास आहे, मी 15-16 लाखाचा प्लॉट घेतला आणि या वर्षभरात सर्व माझी कामं झाली. हे काम तुम्ही करत नाही, कोणीतरी अदृश्य शक्ती करते आणि त्या अदृश्य शक्तीला करण्यास भाग जे पाडतात त्यांचं नाव आहे संत, त्यांचं नाव आहे श्री गुरु, त्यांचं नाव आहे सद्गुरु. आणि गुरु सारिका सद्गुरु सारिका श्री गुरु सारिका अंता भक्तिनाथा. श्री गुरु सारिका सद्गुरु सारिका श्री गुरु सारिका अंता भक्तिनाथा.
श्री गुरु सारखा असता पडलेला का इतराचा लेखा कोण करी. जाऊ द्या ते माऊलींचं जाऊ द्या, ज्ञानेश्वरीत सांगतो महाराज काय होय महाराज. आणि माझी या भक्ता का संसाराची चिंता, समर्थाची कांता पुराण मागे. मागच्या वर्षी मी तुम्हाला या अभंगातील श्री गुरु सारखाचं दुसरं चरण सांगितलं होतं. राजाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे. राजाची बायको भीक मागेल हे काल्पनिक आहे, पण माऊली छातीवर हात ठेवून सांगतात, माझी भक्ती करणाऱ्या माझी ज्ञानेश्वरी कशी वाचणाऱ्या, कशी भावधरणीया वाचनानेश्वरी, भावधरणीया वाचनानेश्वरी, भावधरणीया वाचनानेश्वरी, भावधरणीया उद्या सकाळी मी गाणार नाही, तुम्हाला कळते. विठ्ठल प्रश्न असा आहे महाराज, आपलं काय चाललं होतं, कुठला विषय होता महाराज. आहे का तुमच्या गाण्यावरती झोपलाय, कुठला विषय चालला होता. राजाची कांता किंवा समर्थाची कांता, कांता कोरांना म्हणजे रिक्षा. हे जसं व्यवहारात अशक्य आहे तसं माझ्या भक्ताला संसाराची चिंता असणं हे अशक्य आहे. मी सांगत नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी प्रश्नार्थक सांगितलंय, माऊलींना विचारा का. ज्यांनी ज्यांनी भक्ती केली त्यांना त्यांना त्या त्या प्रकारची प्राप्ती झाली, पण कधी डायरेक्ट जज तुमच्या तक्रारीची दखल घेत, बरोबर ना. भांडणं तंटा काय असेल ना, कच्चे किंवा काय असतात दावे, हे सगळे त्या न्यायाधीशाकडे मांडताना मध्ये एक व्यक्ती असती काळ्या कोटाची, त्याला काय म्हणतात, हा वकील. हे झालं व्यवहारात. तसं परमार्थात त्या भगवंताच्या आणि आपल्या मध्यम एक व्यक्ती असते, त्यांचं नाव आहे श्री गुरु का सद्गुरु. आणि ज्या दिवशी त्या सद्गुरू का श्री गुरुला खात्री पडते की खरोखर हा माझ्या परीक्षेत उतरलेला आहे, त्या दिवशी ते त्याच्यावरती कृपा नक्की करतात. पण त्याच्या अगोदर परिस्थिती काय होते, एक छोटासा दृष्टांत सांगेल, कारण बाबांच्या समोर दृष्टांत सांगणं म्हणजे भीती वाटते. कल करे सो आज कर, कल करे सो पुढं काय म्हणत, आज करे सो अब, पल में परलय होएगी, भौरी करेगी गप. अरे आताच करा, आजच करा, उद्याचा दिवस पाहू नका. का. एक 65-70 वर्षाचा वारकरी नियमितपणे शुद्ध एकादशीची वारी करायचा, आणि ज्या वारीमध्ये जात असताना एकाच व्यक्तीच्या घरी थांबायचा. त्याचा 64 पाटलाचा वाडा होता, मोठा बारदाना होता, 4 मुलं 4 सुना, मोठं शेती, विहिरी, बागायती, जनावर वगैरे वगैरे काय असेल. तिथं तो वस्ती करायचा आणि यथासांग त्या वारकऱ्याची सर्व सेवा तो शेतकरी करायचा. आणि या सेवेच्या बदल्यात वारकरी म्हणायचे, दादा माझी एक विनंती आहे, एक तर वेळा माझ्या पांडुरंगाचं मुख बघा, एकदा तरी पंढरी बघा. ते म्हणायचे, दादा वारकरी दादा मी नक्की येईल, पण आता कसं शक्य आहे, यंदा पाऊस लवकर पडलाय, पेरण्या चालू आहेत,
आज एक जणांनी सांगितलं मला का त्याला मुंबईतून सांगितलं पेरण्याचं नाटक करून जर आला नाहीस तर तू आणि मी आहेस. तेव्हा ते सांगत होतो मला आज पेरणी मागे चालली, बायकोचा फोन आला, टिपण आलेली आहे. शाबास, असं पाहिजे. अरे पेरणारा तोच आहे, उगवणारा तोच आहे. वृक्षाचेही पान हले ज्याच्या सत्ते, राहिली हंता कोठे काही. कशाला घेऊन बसलाय महाराज? काही चिंता करू नका, सर्व त्याच्यावर घाला. तुका म्हणे घालू तयावरी भार, बाहू हा संसार तयावरी. संसार नाशिवंत आहे, उलटा आहे, फळ न देणार आहे, दुःख देणार आहे. त्याचा विचारही करू नका, कारण तो संसार ज्याला करावा लागतो ती माया अडथळ करते. आणि आपण एकदा का भगवंताचं चिंतन त्या सद्गुरूच्या मार्फत करू लागलो की त्या मायेचं रूपांतर भक्तीत होतं, प्रेमात होतं. आणि मग सदन कसाया विकू लागे मांस, गादीवरून सांगितलं उद्या मी गाणार नाही महाराज, कृपा करा. शेतकऱ्याचा आहे. शेतकरी म्हणतो कसं शक्य आहे पुढच्या वर्षी येईल. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, नुकसान तुम्ही ऐकलेलं असणार. हुशार हसायला लागले काय काय लोक. म्हणजे महाराज हेच सांगतात, मला मर्म सांगायचं आहे. आणि महाराज दुसरं झालं, 3रं वर्ष करता करता 4 वर्षांनी शेवटच्या दिवशी त्या वारकरी दादाला शेवटच्या वर्षी काय कळालं कोण जाणे, पण ते डायरेक्ट बोलले, दादा या आयुष्याचा काही भरोसा आहे का? तुम्ही मला वारंवार सांगताय पुढच्या वर्षी येईल, पुढच्या वर्षी. मला काही ठकवता का? मला काही फसवता का? मला काही बनवता का धर्मामध्ये? तरी म्हणे नाहीये, यावेळेस मी तुम्हाला विश्वास देतो, वचन देतो की पुढच्या वर्षी मी येईन. आणि महाराज पुढच्या वर्षी जेव्हा वारकरी दादा आले तेव्हा सोप्यामध्येच किंवा वरांड्यामध्येच त्यांचा जो प्रतिमा रूपी फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं हे कुठे गेले, वारले. मुलांनी सेवा केली. जाताना मुलांना म्हटले ठीक आहे दादा, मुलांनो दादांना काही येता आलं नाहीये, पण तुमच्या व्यवहारात हे जे सर्व पसारा मांडलंय हा केवळ कुणाची कृपा आहे? भगवंताची कृपा आहे. आणि ती अशीच कायम राहायची असेल तर तुम्ही तर त्यांची इच्छा म्हणून या. ती म्हटली, मुलं म्हटली ठीक आहे करूया. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कुत्रा बनवून वारकरी तिथं आलेला, आता मालक तिथं आलेला आहे. तेव्हा म्हटले काय हरकत नाही, मी आता विचारतो पुन्हा. पण कुत्र्याच्या कानात बोलू लागले, काय भाऊ ओळखलं का? काय भाऊ ओळखलं का? कुत्र सांगते, वारकरी दादा अगदी मनापासून ओळखलं, पण काय करू आता सुद्धा मला तुमच्या बरोबर येता येणार नाही. कोण सांगते? बोला ना. कुत्र. मी कुत्र्याचं सांगतो. माणसाचं तुम्ही उगीच वेळासारखे आपल्यावर घेताय. कुत्र जर असं म्हणत असेल, का म्हणत होतो माहितीये का? अहो कसं शक्य आहे, कसं शक्य आहे म्हणे एवढा 64 वाडा, मालकाचा माझ्यावर एवढा विश्वास, आणि हा वाडा गावापासून बाहेर आहे, सर्व रक्षणाची जबाबदारी माझ्यावर. कोण म्हणते? गाडी खालचं कुत्र. का? शेतकरी गाडी चालवतो, बैल गाडी ओढत असतात आणि त्याचं कुत्र खालून चालतं. त्या बैलांना म्हणतं काय, अरे मूर्खानं का नुसती शिंग हलवतंय, पठ्ठ्या ओढतोय. कोण म्हणतंय? अरे बोला ना बाबा, कोण म्हणतंय? तुम्हीच म्हणताय मला. आणि ते कुत्र चक्क नाही म्हणालं. पुन्हा वारकरी दादाला संयम होता, गेले पंढरीला. दुसऱ्या वर्षी आले, कुत्राही गेला. पुन्हा एका बैलाच्या स्वरूपात, खोंडाच्या स्वरूपात तो तिथं जन्माला आला. कारण का असं होतं लक्षात ठेवा. तुम्हाला एक प्रश्न निर्माण झाला असेल की तो माणूस जो वारला होता तो पुन्हा जन्माला येऊन तिथंच का येतो? कुत्रानंतर झाला, बैल झाला. बैल झाल्यानंतरही कानात सांगितलं, वारकरी दादा ओळखलं का? ते म्हटले ओळखलं ना, पण आता सुद्धा मला शक्य नाही. असं कोण म्हटलं? कोणाच्या नंतर? एकच शब्द लक्षात, मी तेवढंच उत्तर विचारलं.
कुत्र्याचा बैल झाला ते कुत्र्याचा बैल म्हणतं की येणार शक्य नाही. पाऊस पडलाय, आता मला एवढी मेहनत करायची आहे, पुन्हा शर्यतीचा बैल म्हणून मला पाळलेला आहे, शर्यत आहे आणि या वाड्याचं नाव राखलं पाहिजे, कसं काही शक्य आहे? दृष्टांत संपला, सिद्धांत त्यांचा नाही महाराज, तुमचा आमचा आहे. वारकरी दादा कोण नसून असे हे दिव्य विभूती आहे. प्रत्येकाला सांगतात या रे ला. तुम्ही म्हणल्याप्रमाणे चौचरणी तोंड पाठ करून आले, पण आता काय करायचं? एक 15-20 तर चौचरणी चांगले पाठ केले, म्हटलं आता महाराजांच्या समोर शिक्का मारूया. माझंच प्रारब्ध खोट, कारण ते कुत्र बिचारा काही नाहीच म्हणतंय. तुम्ही म्हणाल महाराजांचं उदाहरण का देतात? दुसऱ्या ज्या भक्ताने आपलं स्वरूप ओळखलं, जीव हा मायवी आहे, जड आहे, आणि जड जीव हा जडाचीच संगती करतो. संसार करणारा माणूस सांसारिक कर्माचरण करण्याच्या माणसाची संगती करतो म्हणून दुःख आहे. इलेक्शन मध्ये निवडून आलेला माणूस सरपंचाची संगती करतो म्हणून दुःख आहे. मास्तरनीची संगती करतो म्हणून दुःख आहे. खरी मास्तरींना डुप्लिकेट नव्हे, कळलं ना? डुप्लिकेट अहो, कोणी एखादा मास्तर झाला ना, बायको 10वी नापास होती तर मास्तरी, वकिली, अजून महाराज त्या नाही बुवाची बुवीन एवढं शिल्लक आहे. काय करू पळतोय, मास्तर दोन समोर बसलेले आहेत, वेळेचं बंधन आहे, आणि तिकडं आपण तर घमघमाट सोडलेलं आहे. चला, असे कोण संत आहे का असा प्रश्न जर विचारला, तुकोबांकडे वारकरी आले, महाराज तुकोबा आहे, ठीक आहे, तुम्ही सांगितलं हे तो एक संता ठाई, आम्ही आलो, लाभ पण झाला. अहो, पण याचा काही उदाहरण दाखला आहे की नाही तुमच्याकडं? उदाहरण क्रमांक 1, गुजरात मध्ये मारवाड प्रांतामध्ये निर्माण झालेली स्त्री भक्त, नाव काय? राजाची मुलगी, राजकन्या, नंतर राजपत्नी. बाल मागे पण मी सांगून गेलो होतो, पुन्हा ते थोडक्यात घेतोय. आणि बाल वयात तिच्या लक्षात आलं की भगवान श्रीकृष्ण हाच माझा पती आहे. हे मनावर बिंबलं, आणि बिंबल्यानंतर महाराज लग्न झालं त्या दिवशी आपल्या पतीला सांगून ठेवलं, माझ्या शरीराला स्पर्श कराल तर तापलेल्या लोखंडासारखा चटका बसेल, आणि बघायचं असेल तर प्रयोग करा. रात्रभर दोघांचं चिंतन चालू होतं. राजाची पत्नी होती, जर हिला सोडावी, जर काय दंगा फसाद करावा तर आपल्या राज्याची अपकीर्ती होईल, म्हणून त्या राजाने तिला सांगितलं, मीरा ठीक आहे, तुझ्या भक्तीला मी अनुभवच देतो, तुझ्या भगवंताच्या भक्तीच्या मी आड येत नाही, पण या राजवाड्याच्या भिंतीच्या आत तुला काय करायचे ते कर. नाही ना महाराज, भक्ती अंगात घुसल्यानंतर तिला कुठलीही भिंत रोखू शकत नाही, ना समाजाची, ना जातीची, ना पातीची, ना अर्थाची, आणि ना नातेवाईकांची. ती भक्ती त्या माणसाला असं वेडा करते, कसं सांगू, सैराट सारखं, किंवा आता जाऊ दे तुझं नवीन नागिराची, बरोबर, असं ते वेळ होतं. वेळ असं कसं. पुन्हा एक छोटासा चुटका सांगतो. एक फकीर एक दिवशी कामाला चालला होता. काय वेळ लागतो लक्षात ठेवा. फकीर एक चालला होता, सकाळी कुणी ऐकलं असेल, त्यांच्या लक्षात आलं असेल, तो फकीर त्याची वेळ झाली. 5 दिवसाचे पंच नमाजी त्याला म्हणतात. त्यांच्या धर्मामध्ये 5 वेळा दिवसातून नमाज पडणारा पंच नमाजी म्हणतात ना.
तो सर्वश्रेष्ठ देवाचा अल्लाचा भक्त असतो. 5वी वेळ नियमित करण्यासाठी रस्त्यातच त्याने अंधारामध्ये संध्याकाळचा असाच वेळ होता आणि कडूचं पडलं होतं. तो रस्त्यावरती त्याने ती पथारी पसरलेली एक वज्रासन टाकून बसला. सैराट काय किंवा लागिरजी काय याचा अर्थ नीट लक्षात घ्या. पथारी मांडली आणि वज्रासन घातला आणि अल्लाचं चिंतन करत बसला. त्या अंधाऱ्या वेळेत एक तरुण सौंदर्यपूर्ण स्त्री अशा वेगात, कशा वेगात, आरची सारख्या सैराट होऊन भरधाव वेगानं पावलं टाकत चालली होती आणि जाताना तिनं त्या मुस्लिम भक्ताला तुडवलं. गेली पुढं, वापस आली आणि 10-15 मिनिटानं ते मुस्लिम नमाजी म्हणते आता वापस आलं तर विचारतो कोण होती, असं का केलं, तिला कळत नाही का मी नमाज पडतोय. ती आल्यानंतर म्हणते थांब, पुढे गेली होतीस, हे मला सांगता येणार नाही, तुम्ही का अडवलं सांगा. म्हणजे तुला कळत नाही का मी नमाज पडतोय आणि नमाज पडतो तू तुडून गेलीस. म्हणले काय म्हटला, परत सांगा. नमाज पडतोय, कुणाचं पडतं सांगा. तुला अक्कल आहे का. म्हणे मी अल्लाचं नमाज पडतो. तुम्ही देव मानता तसं मी अल्ला मानतो. तुम्ही जर अल्लाचं नमाज पडत होता आणि जर एकाग्र होता तर माझा पाय पडला हे तुम्हाला कळलं कसं, कळलं का. नीट लक्षात ठेवा. आता त्या नमाजीची अवस्था वाईट झाली ना महाराज. बाई चोर तो चोर आणि वर्षी चोर, तिला काय विचारायचं. म्हणून महाराज ती म्हणे पण तू गेली होती कुठं, असली का सैराट झाली होती. ती म्हणे ऐका, ती म्हणे माझ्या प्रियकराला फिरण्यासाठी मी आतुर झाली होती, तेव्हा तुम्ही रस्त्यात होता का नाही मला ते दिसलं. त्याला म्हणायचं सैराट लागीरच. आणि जर मी माझ्या जड जीव धारण करणाऱ्या प्रियकराबद्दल जर एवढी सैराट झाली होती, एवढी एकरूप झाली होती, तर तुम्ही अल्लाची नमाज पडताना शुद्धीवर होता कसं. बरोबर. त्या प्रश्नाचं उत्तर करण्याचे 2-3 दिवसात द्या मला तुम्ही, कारण सैराट बघितलंय. आता लागीर बघताय म्हणजे उत्तर नक्की देणार. कुठला प्रश्न सांगत होतो, मीराबाई. मीरा पायात चाळ बांधायची आणि हातात विना घ्यायची आणि महाराज त्या मंदिरात नाचून भजन कीर्तन करू लागली. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ओ तो गली 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 हरि गुण गाने लगे. ऐसी लागी लगन भगवंताशी एकरूप झाली होती. आता एका स्त्रीचं उदाहरण पाहिलं की जड जीवासाठी एवढी सैराट झाली होती. मीराबाई भगवंतासाठी झाली होती आणि त्याचा परिणाम काय सर्वांना माहिती आहे. मी पुढे जात नाही, दृष्टांत सिद्धांत देत नाही. सिद्धांत दृष्टांत सिद्धांत असा आहे, जोपर्यंत तुम्ही अशा संत किंवा सद्गुरु स्वरूपाच्या चिंतनाशी एकरूप होत नाही तोपर्यंत परमात्म्याच्या जवळ सुद्धा फिरकणार नाही, हे लिहून ठेवा. परमात्म्याच्या चिंतनाचा विषय सोडून द्या. ज्यांनी बाडाच्या बाड लिहिले त्यांना सुद्धा आज देव कळला नाही. बरोबर. चला पुढे. भक्त नंबर 2. भक्त नंबर 2 तीही स्त्री होती महाराज. ती स्त्री होती आणि ती एका संतांच्या घरी दाशी म्हणून होती. नाव जनाबाई. कधी असं वाटतं का हो सकाळी तुम्हाला स्त्री मंडळाला मला विचारायचंय, त्या मीराबाईचं त्या जनाबाईचं भाग्यवान मी आहे की मला कितीतरी वर्षातून आज त्या मीराबाईचं चिंतन किंवा त्या जनाबाईचं चिंतन भजनातून ऐकायला मिळालं. कुणी गेला असेल ते खरोखर भगवंताशी एकरूप होण्याच्या लायकीचे आहे. मला ते म्हणायचं नाही, पण कुठेतरी आपण तिच्या जन्माशी एकरूप आहोत. ती स्त्री होती, आपण स्त्री आहे. एवढा साधारण साधून तुम्ही जर जनाबाई आणि मीराबाई 2 नाव घ्याल ना महाराज, जीवनात काही करायची गरजच नाही. एवढा अफाट कर्तृत्व त्या स्त्रियांनी करून ठेवलेलं आहे. ती दाशी होती. काय अधिकार होता सांगू का. अहो देव तिच्या मागे काम करत फिरायचा. प्रमाण देऊन सांगतो महाराज, झाड लोट करी जणी आणि केर भरी. आपल्याकडे वेळ नाही राहण्यासाठी. ती पुढं
गोवऱ्या वेचायची आणि हे मागे रचून ठेवायचं. बरोबर? एवढी भक्ती जिनं केली, चिंतनात भगवंताचा विषय होता, तिला सुद्धा काही सामना करावा लागला. काय सामना? देव एवढा वेळ झाला तो भक्तीला, ऐसा भक्तीशी भुलला आणि नीच कामे करू लागला. काय काय नीच काम खरे असं जर तुम्हाला वाटत असेल तर उच्च नीच काही भगवंत सकाळी महाराजांनी म्हटला तो अभ्यासात 23 भक्तांची यादी आहे. कुणाचं बाळतपण केलं, कुणाचे शेले विणू लागले, कुणाचा विषाचा पाला पचवला, सर्व त्याच्यामध्ये आहे महाराज. त्या जनाबाईला दळायला सुरुवात केल्यानंतर पूर्वी जात आणि ती दळायला सुरुवात गेली. जात ओढता ओढता काय म्हणायची महाराज? सुंदर माझे जाते चला कुठं आपण जनाबाई. आणि एक दिवस महाराज ते दळायला आल्यानंतर देव इतकं चिंतनात भुललं, एवढं मनापासून ते जात ओढवत होतं. आणि जनाबाईचं दळण संपायच्या अगोदर 3:30 वाजल्या. महाराजाने तिकडे डंका पडला. उठा जागे व्हारे आता, काकडा सुरू झाला. बरोबर? कुठं पंढरपूरच्या मंदिरात. आता जरा त्या पडव्याला देव नाही दिसलं तर परिणाम काय होणार? देव गडबडीत उठलं आणि जे काय आपलं पितांबर किंवा काय हार होता तो सोन्याचा वैजंत्य असेल काही असेल ते कुंटीला अडकवलं होतं आणि ते तसंच राहिलं. तिथं देव तिथं विटेवर उभा राहिलं. भक्त आले, त्यांनी सर्व विधी उरकले, काकडा झाला आणि चतुर पब्लिकच्या लक्षात आलं की देवाच्या गळ्यात सोन्याचा हार नाही, पितांबर नाही, कोणीतरी चोराने चोरी. फार प्राचीन गोष्ट आहे. राजाने लगेच दूत पाठवले, शोधलं, कुठं सापडलं? चोर सापडला. पूर्वीच्या काळच्या महात्या गरुडासारख्या मुसक्या बांधून आणल्या, निकालही दिला, देहांत प्रायश्चित्त. सूळ उभारला पंढरपूरच्या चंद्रभागेच्या ती आणि विचारलं शेवटचं म्हणणं काय बोल? ती म्हणते माझं काही म्हणणं नाही, मी आता मरायला तयार आहे, पण मला एकदा त्या काळ्याच्या समोर न्या. कुणाच्या? त्याला मला कबूल करू द्या की चूक माझी आहे की त्याची आहे. हा, मी सांगितलं होतं का एवढं एवढं व्हायला, एवढं सैराट व्हायला? बरोबर नेलं ना महाराज. आणि नेल्याचा शब्द काय? धुंद झाला तुझा माझ्याकडे बघ, खाली काय जमीन टोकरतायस, तुला काय लाज आबरू आहे का? मी बोलवलं होतं का? आलास, विसरू नाही गेलास. काय चाललंय तुझ्या राज्यात? अभक्तासाठी काय पण देतोयस, मोक्ष देतोयस, सिद्धी देतोयस आणि भक्तासाठी काहीतरी सूड. कुणाला काय काय दिलं ऐकायचं का? सांगूनच टाकतो. पतिव्रते तू व्रथा गुंतविली, वेश्या गणिका सत्वर काढली, दरिद्र तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला. आणि अशा प्रकारे तुझ्या दरबारात चाललंय काय? धुंद झाला तुझा दरबार. संपला. 2 भक्ताची उदाहरणं सांगितली कारण वेळ संपत चाललेला आहे. शास्त्रिक पण बरोबर. दोन्ही उदाहरण लक्षात ठेवा. मला सांगायचंय काय की ज्या भक्तीसाठी, ज्या
भगवंताच्या चिंतनासाठी तुम्ही आम्ही इकडं आलेलो आहे. ते चिंतन जर योग्य प्रकारे झालं तर त्या संतांना, त्या सद्गुरूला जे द्यायचं आहे तो देतो. अभंगाचं तिसरं चरण. कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती. कृपादान केली त्या संतांना, त्या गुरुला, त्या भक्तावर कृपा करावीच लागेल. कारण ही जी वारी आहे या वारीतील चिंतन अनंत पटीनं श्रेष्ठ आहे. तुम्ही घरामध्ये जर 100 वेळा केलं आणि इथं 1 वेळा केलं तर ती बरोबर आहे. म्हणून कृपादान केले संती आणि कल्पांती ही सरेना. आता शब्दार्थ सांगत बसायला माझ्याकडे वेळ नाही म्हणा. कृपादान तुम्हाला कळालं. कल्पांतीचा अर्थ आहे की आपली युग किती, थोडक्यात विश्लेषण. कोणकोणती? सत्य म्हणजे कृत, नंतर त्रेता, नंतर द्वापर आणि नंतर आता कली. अशा 4 युगांचं एक काय होतं? कल्प. आणि अशा कल्पांती म्हणजे अनंत कल्पांतीपर्यंत. तुम्ही म्हणा तो तुम्ही अगोदर सांगितलं महाराज, आम्हाला काय वेडच समजता का? 65 वर्षाचं आयुष्य आहे, 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि इथं आता तुम्ही गणित सांगून आम्हाला कम्प्युटर वरून येण्यासारखं करताय. असं नाहीये. या जन्मामध्ये आयुष्य सांगितलं, पण पुन्हा पुन्हा आपल्याला इथं यावं लागणार आहे, पुन्हा पुन्हा धक्के खावे लागणार आहे. पण जर अशा प्रकारे कल्पादान आपल्याला जर काय मिळालं पाहिजे, कृपादान जर झालं तर कल्पांती दुःख तुमच्या बरोबर वाट्याला जाणार नाही. का जाणार नाही? अभंगाचं दुसरं चरण. मनविता त्यांचा दास, मनविता त्यांचा दास, संता ठाई लाभ पायी उत्तम. मनविता त्यांचा दास पुढे आस उरेणा. कृपादान केले संती कल्पांती सरेणा. मनविता त्यांचा दास पुढे आस मिळवणा. विठो पारखुमाय वारीतील कीर्तन आहे. आतापर्यंत 1.25 तास झालेला आहे आणि 5च मिनिटं उरलेले आहेत. हाय कमिशन काय परमिशन वाढवत नाही. ठीक आहे, पुन्हा केव्हा तरी येऊ आणि पुढचा परामर्श पाहू. पण आज मी जे काही सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये काही चुकीचं असं वाटत असेल तर ते माझ्या बुद्धीचा दोष समजून सोडून द्या आणि जे योग्य वाटेल ते माझ्या श्रीगुरु सद्गुरू लक्ष्मण महाराज किंबहुना कीर्तनाचे सद्गुरू चव्हाण महाराज यांची कृपा समजून प्रसाद समजा आणि ते ग्रहण करा. ते निश्चित लाभदायक ठरेल. 5च मिनिटात शेवटचं चरण सोडूया आणि नियमित सेवा बरोबर 8 वाजता सुरू झाली. कुठं आलो आपण महाराज? तर तुकोबांकडे काही माणसं गेली. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी संगती केली, आम्हाला लाभही झाला. नंतर त्यांची संगती करून
जो प्राप्त होईल ते सर्व आम्हाला समजलं. पण आम्ही नेमकं करायचं काय की जे केल्यानंतर थापट पसारा करायची गरज नाही. बरोबर. आता महाराज नेमकं करायचं काय हे तुकोबाईच्या समोर प्रश्न मांडला खरा, पण तुकोबाई ही अतिशय विरक्त आणि ज्ञानी अवस्थेतील व्यक्ती होती. त्यांनी सहज आणि सोप्या भाषेत सांगितलं काय, नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि त्याच्याही पेक्षा संत संगती पुढं संत संगतीचे काय सांगू सुख आणि आपण पारिखे नाही. साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी साधू थोर जाणा. बरोबर. आणि याच्यातलं काही जमलं तर करा. आणि हे जमत असताना महाराज निश्चित उपाय असा होता की त्यांनी सांगितलं तुम्ही काही करू नका, जे साधू वाटतील, जे सद्गुरू असतील, संत असतील, त्यांना आपलेस करा. त्यांना असं वाटू द्या की बाबा मी केलेल्या कार्याची पावती म्हणून कोणीतरी माझा शिष्य तयार झाला. दृष्टांत खूप आहे, सिद्धांत आहे, प्रमाण आहेत, आपल्याला वेळ कमी आहे म्हणून धावतं जायचंय. तर अशा व्यक्तींच्या आयुष्यात जाऊन त्यांची भौतिक स्वरूपात किंवा प्रकृतीनं, ज्याला शरीरानं म्हणूया, मनाने, तनाने आणि धनाने जर सेवा केली तर मात्र त्याच्यासारखा दुसरा उपाय नाही. आणि वर जे सांगितलं त्यात सर्वात उत्तम उपाय तो आहे अभंगाचं 4थं शब्द. तुका भारे संत सेवा, तुका भारे संत सेवा, तुका भारे संत सेवा, तुका भारे
महाराज